पहा प्रश्न क्रमांक 6 पुढीलपैकी कोण जिल्हा परिषदचे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? कोण असतात मित्रांनो? तर विषय समितीचे सभापती या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, टिंब लोकांना राहणे बंधनकारक असतं पहा. तर कोतवाल बघा, कोतवालाला गावात राहणं बघा, कोतवालांना गावात राहणं काय असतं? बंधनकारक असतं. कोणाला? कोतवालला. पुढचा प्रश्न मित्रांनो, राज्यातील काय प्रश्न आहे पहा. राज्यातील तर बघा कोणत्या देशाच्या मदतीने जायकवाडी प्रकल्प तयार करण्यात आला? कोणत्या देशाच्या मदतीने आला? तर जपान मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. कोणता देश आहे? जपानच्या मदतीने. नेक्स्ट पहा बुद्ध इंटरनॅशनल सर्किट फॉर्म्युला 1 खेळाच्या उपयोगासाठी तयार केलेले ट्रॅक कोणत्या शहरामध्ये आहेत? तर नोएडा शहरामध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा या ठिकाणी उपयोग केला जातो? तर लॅक्टोमीटर. ऑप्शन क्रमांक 1 लॅक्टोमीटर हे दुधाची शुद्धता मोजण्यासाठी वापरलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढीलपैकी कोणतं एक कार्य रिझर्व्ह बँकेचं नाही ते आपल्याला ओळखायचं आहे पहा. तर बघा या ठिकाणी उत्तर याचं पतनिर्मिती हे कार्य रिझर्व्ह बँकेचं नाही बघा. त्याच्यानंतर पतनिरीक्षण, बँकेची बँक आणि सरकारची बँक हे सगळे कार्य कोणाचे आहेत? म्हणजे रिझर्व्ह बँकेचे आहेत पहा. बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कोण आहेत? तर बघा काशीराम याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा काशीराम. बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कोण आहेत? तर काशीराम आहेत. नेक्स्ट आहे बघा प्रभाकर साप्ताहिकामधून गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या नावाने लिखाण केलं? प्रभाकर साप्ताहिकामधून गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या नावाने लिखाण केलं? तो ऑप्शन क्रमांक 3 लोकहितवादी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 16 आहे कोणत्या युद्धानंतर अशोकाने युद्धाचा त्याग करून अहिंसेचा मार्ग अंकिरला? तर ऑप्शन क्रमांक 4 कलिंग युद्ध होतं मित्रांनो. कोणतं? कलिंग युद्ध. सम्राट अकबर कोणाचा पुत्र होता? सम्राट अकबर कोणाचा पुत्र होता? तो हुमायूचा पुत्र होता मित्रांनो. महादेव डोंगर रांगामुळे टिंब या नद्यांची खोरे वेगळी झाली आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 भीमा आणि कृष्णा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट पहा थंड आणि आर्द्र हवामान महाराष्ट्रातील कोणत्या प्राकृतिक विभागामध्ये असतं? तर सह्याद्री याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. कुठं? सह्याद्री. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारताची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर 2933 किलोमीटर पहा. लक्षात ठेवा 2933 किलोमीटर. या ठिकाणी बघा आपल्याला अतिशय महत्त्वाचं म्हणजे गोल्डन चान्स भेटलेला आहे पहा. या संधीचं सोनं करायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यासाला लागावं लागणार आहे. कारण की तुम्ही फॉर्म कधी भरले होते, हॉल तिकीट कधी आला आणि पेपर कधी पहा. अतिशय संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो. कारण की अशी संधी पुन्हा येणार नाही पहा. नोकरीला लागण्याचा खूप भारी चान्स आहे. जेवढे दिवस आपल्या हातामध्ये पहा तेवढ्या दिवसामध्ये आपला चांगला स्टडी झाला पाहिजे. क्विक रिव्हिजनसाठी आपल्यासाठी मी नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत पहा. पूर्णपणे सिलेबसनुसार असणारे चालू घडामोडी मराठी त्याचबरोबर बँकिंग विषयी सगळे या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे पहा. पुणे जिल्हा बँक जी काही परीक्षा आहे बघा 2000 आत्ता होणारी PDCC बँक भरतीसाठी लागणारे 8,000 प्रश्न या ठिकाणी मिळणार आहेत. खूप महत्त्वाचे असणार आहेत पहा. आपल्याला काय करायचं आहे 399 रुपये फोनपे गुगल पेला या ठिकाणी सेंड करायचे आहेत. नंबर कोणता आहे पहा 82 75 55 82 83 हा नंबर आहे मित्रांनो. या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे फोनपे किंवा गुगल पेने सेंड करायचे आहेत किंवा हा जो काही QR कोड दिसतोय पहा या QR कोडला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता पहा. संधीचं सोनं करा आणि मित्रांनो या ठिकाणी पहा जेवढे दिवस उरलेत पहा त्या दिवसामध्ये जीवाचं रान करायचंय पहा. झटून आपल्याला या ठिकाणी तयारी करायची पहा. हलगर्जीपणा करायचा नाही आणि जे निगेटिव्ह आहेत पहा तुझं काम होणार नाही. तर 100% असा विश्वास मनातून काढून टाका. तुमची जी काही जागा आहे बघा ती एक जागा फिक्स आहे असा विश्वास मनामध्ये धरा आणि लगेच आपल्याला लढायला जायचंय पहा. जो काही टाइम आहे पहा त्या टाइममध्ये आपल्याला लढायचं आहे. शेवटचा ओव्हर किंवा शेवटच्या बॉलला सुद्धा आपली मॅच जिंकता येऊ शकते पहा. कारण की पहा कधी पण आपले सूत्र फिरू शकतात. त्यामुळं राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला क्विक रिव्हिजन करायची पहा. तुम्हाला या ठिकाणी सिलेबसनुसार मी सगळं पाठवून देणार आहे. कम्प्युटर संबंधित प्रश्न असतील, चालू घडामोडी असतील, सगळं काही तुम्हाला मी देणार आहे पहा. बुद्धिमत्ता असेल, तुम्ही अजिबात या ठिकाणी निश्चिंत राहायचं आहे पहा. 399 रुपये आपल्याला फोनपे, गुगल पेला पाठवायचे आहेत पहा. 82 75 55 82 83 हा जो काही नंबर आहे पहा, हा फोनपे, गुगल पेला दोन्हीला पण आहे पहा. यामध्ये तुम्हाला सगळे विषय भेटणार आहेत पहा.
त्यामुळे लगेचच्या लगे फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा. जास्त काही सांगत नाही पहा. तुम्हाला जास्त मोटिव्हेशनची पण गरज नाही पहा. आपली घरची परिस्थिती, आपले आई-वडील आणि राबणारे आपले जे काही आई-वडील आहेत पहा, तेच आपलं खरं मोटिव्हेशन आहे पहा. त्यांच्याकडे पाहिलं तर दुसऱ्या मोटिव्हेशनची अजिबात गरज नाही आपल्याला. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. रात्रीचा दिवस करायचा आहे. रक्ताचं पाणी करायचंय पहा. खूप लढायचंय आपल्याला. कारण की पहा आपल्यामध्ये खूप मोठी पॉवर असते पहा. ते पॉवर आपण उपयोगामध्येच आणत नाही. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे. जो टाईम हातामध्ये दिलेला आपल्याला देवाने त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा प्रश्न पाहूयात. भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं रेल्वे जाळं कोणत्या राज्यामध्ये आहे? तर भारतात दुसऱ्या क्रमांकाचं रेल्वे जाळं राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 23 आहे. जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड कोणता आहे? जगात दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड कोणता आहे मित्रांनो? तर आफ्रिका हा खंड या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, पिकांसाठी पाणी देण्याची सर्वात कार्यक्षम पद्धत पुढीलपैकी कोणती आहे? तर ठिबक सिंचन मित्रांनो ही या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. टिंबटिंब हा जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. तर 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. नेक्स्ट आहे पहा. मुंडा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामधली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड राज्यामध्ये मुंडा ही आदिवासी जमात आपल्याला पाहायला मिळते. सहस्रकुंड धबधबा पुढीलपैकी कोणत्या नदीवरती आहे? तर पैनगंगा नदीवरती मित्रांनो सहस्रकुंड धबधबा आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, आशिया खंडामध्ये जगाच्या एकूण किती टक्के लोकसंख्या वास्तव्य करते? कुठं? आशिया खंडामध्ये. तर ऑप्शन क्रमांक 4 60% आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा 60%. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या शहराला पिंक सिटी असं म्हटलं जातं? कोणत्या शहरास पिंक सिटी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं? तर जयपूर मित्रांनो, जयपूर ही कोणाची राजधानी? तर राजस्थान या राज्याची राजधानी काय पहा जयपूर आहे. टिंबटिंब या विभागामध्ये महाराष्ट्रामधील सर्वाधिक साखरेचं उत्पादन केलं जातं. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक या ठिकाणी साखरेचं उत्पादन घेतलं जातं. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट मंजूर करणारा व्हाईसराय पुढीलपैकी कोणता होता? व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. तर बघा लॉर्ड या ठिकाणी लॉर्ड लिटन याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड लिटन. संत कबीर यांचे गुरु कोण होते? संत कबीर यांचे गुरु कोण होते? तर रामानंद हे संत कबीर यांचे गुरु होते पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, पंचायत राजचा विकास प्राचीन काळी कोणत्या राज्यामध्ये झाला? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चोल. लक्षात ठेवा पंचायत राजचा विकास प्राचीन काळी चोल याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर करतं. या ठिकाणी कोण ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर करतं? तर पंचायत समिती याचं योग्य उत्तर आहे. गावातील जमीन धारकाच्या सर्व नोंदी कोण ठेवतो? तर मित्रांनो या ठिकाणी तलाठी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर मानव धर्म सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी केलेली आहे. लाल रक्तपेशी शरीरातील पुढीलपैकी कोणत्या अवयवामध्ये तयार होतात? तर अस्थि मज्जा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, मानवी शरीरातील सर्वात छोटं हाडूक कोणतं आहे? सगळ्यात छोटं हाडूक हे मित्रांनो स्टेप्स ऑप्शन क्रमांक 4. आणि सर्वात मोठं विचारलं तर फिमर. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी जर विचारली तर मित्रांनो यकृत ही ग्रंथी पहा. ग्रंथी कोणती ती यकृती. प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामुळे सूर्य हा सूर्योदयावेळी सूर्यास्तावेळी लाल दिसतो? तर प्रकाशाचा कोणता गुणधर्म आहे हा? तर प्रकाशाचं विकिरण याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढीलपैकी हरभऱ्याचे एक सुधारित वाण कोणतं आहे? पुढीलपैकी हरभऱ्याचे एक सुधारित वाण कोणतं आहे? तर विराट याचे योग्य उत्तर मित्रांनो. लक्षात ठेवा विराट. पुढचा प्रश्न आहे पहा, भारतीय नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान मित्रांनो म्हणजे आपले नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रपतीची निवड कोण करतं? तर राष्ट्रपतीची निवड कोण करतं मित्रांनो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक जर पाहिलं तर यापैकी नाही याचं आन्सर आहे पहा. पंतप्रधान वगैरे कोण नाही करत यापैकी नाही. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणती घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कातून वगळण्यात आला? कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? तर 44वी जी काही घटना दुरुस्ती मित्रांनो या घटना दुरुस्तीनुसार या ठिकाणी हा हक्क वगळण्यात आला. सायमन कमिशन पुढे साक्ष कोणी दिली? सायमन कमिशन पुढे साक्ष कोणी दिली होती? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न मित्रांनो, ओझोन वायूचे सूत्र काय आहे? ओझोन वायूचं सूत्र काय आहे?
तर मित्रांनो ओझोन वायूचं सूत्र ऑप्शन क्रमांक 1 O3 पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो DTP हे पुढीलपैकी कशाचं संक्षिप्त रूप आहे? तर DTP मित्रांनो हे या ठिकाणी पहा डेस्कटॉप पब्लिशिंग याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढीलपैकी कोणती बँक ही शेतकऱ्याला दीर्घ मुदतीचं कर्ज देते? तर या ठिकाणी जर पाहिलं SBI बँक ही याचं योग्य उत्तर आहे पहा. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष कोण होते? पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष कोण होते? तर गुलझारी लाल नंदा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट पहा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर वॉरेन हेस्टिंग्स याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा वॉरेन हेस्टिंग्स. राज्यातील नेरळ माथेरान हा लोहमार्ग कोणत्या प्रकारचा आहे? तर हा अरुंद मार्गी याचं योग्य उत्तर आहे पहा, लक्षात ठेवा अरुंद मापी हा याचं योग्य उत्तर आहे. डेक्कन क्वीन बघा या ठिकाणी डेक्कन क्वीन रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? तर पुणे मुंबईवर बघा डेक्कन क्वीन ही धावते. नागपूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला भंडारा जिल्हा आहे? नागपूर जिल्ह्याचं जर पाहिलं तर मित्रांनो पूर्व दिशेला या ठिकाणी भंडारा जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो. खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भामध्ये नाही? खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भामध्ये नाही? तर जालना मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. बाकी बुलढाणा, चंद्रपूर, वाशिम हे विदर्भामधले आहेत. तारापूर विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणता? तारापूर. तर मित्रांनो तारापूर विद्युत प्रकल्प हा पालघरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कुठं? पालघरमध्ये. गोदावरी नदीचा उगम कुठे झाला? गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला? तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मित्रांनो गोदावरी नदीचा या ठिकाणी उगम झालेला आहे पहा. कुठं? त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. भीमा नदीचं उगम स्थान कुठे आहे? भीमा नदीचं उगम स्थान मित्रांनो भीमाशंकर या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. महाराष्ट्रातील कोणतं शहर संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे? तर नागपूर शहर मित्रांनो संत्र्यासाठी या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध आहे. रंकाळा तलाव खालीलपैकी कुठे आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो रंकाळा तलाव आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिलं आहे? तर कृष्णराव साबळे, लक्षात ठेवा कृष्णराव साबळे. अजिंठा वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद, म्हणजे नवीन नाव काय? छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न मित्रांनो वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पाला भाग्यलक्ष्मी असं म्हणतात? तर कोयना, लक्षात ठेवायचं मित्रांनो कोयना. सहकार क्षेत्रामध्ये दूध उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा अग्रेसर आहे? तर कोल्हापूर जिल्हा मित्रांनो या ठिकाणी अग्रेसर आहे. कोणता जिल्हा? कोल्हापूर. राधानगरी धरण कोणत्या नदीवरती आहे? तर भोगावती नदीवरती मित्रांनो राधानगरी धरण आपल्याला पाहायला मिळतं. गोदावरी नदीकाठी कोणतं शहर वसलं आहे? तर नांदेड शहर मित्रांनो गोदावरी नदीकाठी वसलेलं आहे. चादरीच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे? तर या ठिकाणी पहा मित्रांनो चादरीच्या तर या ठिकाणी आपला सोलापूर ऑप्शन राहिला बघा. चादरी कुठे आहेत? तर सोलापूरला. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणतं ठिकाण ओळखलं जातं? तर इचलकरंजी हे ठिकाण या ठिकाणी ओळखलं जातं. पैनगंगा नदीचं उगम स्थान कोणतं आहे? तर बुलढाणा हे मित्रांनो पैनगंगा नदीचं उगम स्थान आहे. खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील आदिवासी जमात नाही? तर संथाल मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे. कोराडी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लक्षात ठेवा नागपूरमध्ये मित्रांनो कोराडी औष्णिक विद्युत केंद्र आपल्याला पाहायला मिळतं. सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर लाकडी खेळणीसाठी मित्रांनो सावंतवाडी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. सुती कापड उद्योगासाठी कोणतं हवामान पूरक असतं? तर दमट या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल बा. कोणतं हवामान? दमट हवामान. पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलं आहे? तर चंद्रभागा नदीच्या काठावर पंढरपूर शहर वसलेलं आहे. महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे? तर आपल्याला माहिती आहे मराठी. पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे मित्रांनो. कोणती? मुंबई. जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पहा. नागपूरची संत्री आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाची लागवड कोणत्या ठिकाणी होते? तर सर्वात जास्त कापूस लागवड जळगावमध्ये होते मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे जळगाव. उजनी धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? उजनी धरण. तर उजनी धरण मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं.
नेक्स्ट आहे दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणतं? दारणा. तर मित्रांनो हे नाशिक जिल्ह्यामध्ये दारणा धरण आहे. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे आपल्या ठिकाणी योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणती नदी विदर्भामध्ये नाही? तर भीमा नदी मित्रांनो विदर्भामध्ये नाहीये. बिडी बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडाची पाने वापरली जातात? तर तेंदूपत्ता, त्याला तेंदू असं म्हणतात. लगेच पीडीएफ घ्या मित्रांनो. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी या क्विक नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पहा. आता जो काय झालेला आपला नोंदणी मुद्रांक असेल, तसेच नवी मुंबई महानगरपालिका असेल, आपल्या नोट्समधून बरेच प्रश्न या ठिकाणी आले होते. त्यामुळे तुम्ही सुद्धा या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा बघा. जेवढे दिवस उरले पहा, त्या दिवसामध्ये आपल्याला दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस एक करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा. असं समजू नका का आता काहीच नाही राहिलं. तर विराट कोहलीने बघा शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजे अनेक शेवटच्या बॉलपर्यंत या ठिकाणी आपल्याला आशा ठेवायची असते पहा. शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा मॅच या ठिकाणी जिंकली जाऊ शकते. आपल्याकडे दाखी या ठिकाणी ओव्हर पडलेले आहेत. जेवढा काही दिवस आहे बघा, त्या दिवसामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, योग्य नियोजन करायचं आहे. जे काही सिलेबस आहे मित्रांनो, त्या सिलेबसनुसार आपण सगळ्या नोट्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. या नोट्समध्ये तुम्हाला जे काही बँकेचे पेपर झाले असतील हे सुद्धा देणार आहे. त्यासोबत कॉम्प्युटर असेल, मराठी व्याकरण असेल, चालू घडामोडी असेल, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो ₹399 ला. जो काही क्यूआर कोड दिसतोय पहा, तो स्कॅन करा किंवा जो काही आपला नंबर आहे 827555 8283 या नंबरला तुम्ही या ठिकाणी ₹399 सेंड करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. पैशाकडे पाहू नका. पैसे बघा कुठं पण जातात. एखाद्या टायमाला हॉटेलवर जेवलं तरी पण आपले एवढे पैसे गायब होतील. परंतु या ठिकाणी जर तुम्हाला नोकरी लागली तर खूप चांगलं होईल पहा. आपल्या या ठिकाणी जर पाहिलं, आपल्या या ठिकाणी लाईफ बनून जाईल. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा. ज्याला फ्युचरची काळजी असेल ते नक्कीच नोट्स घ्या. आणि मित्रांनो हा चान्स खूप छान आहे पहा. बघा आपल्याला माहिती आहे पेपर आपण फॉर्म कधी भरला होता, पेपर कधी चालू झालेत आणि हा चान्स गोल्डन आहे पहा. लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि अभ्यासाला लागा मित्रांनो. टाईमपास करू नका. निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. जो टाईम आपल्याकडे बघा तो टाईमाचा या ठिकाणी सदुपयोग करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही कारण की वेळ फार कमी आहे आपल्याकडे. लवकरात लवकर घ्या. फोनपेमध्ये जा किंवा क्यूआर स्कॅन करा किंवा नंबरवर पाठवा. लगेच WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट मारा. लगेच मी तुम्हाला सगळ्या पीडीएफ सेंड करून देईल.